गाईज नमस्कार, मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रव्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला, तर जास्त वेळ नाही घालवत आपण लगेच रेसिपीकडे वळूया. तर गाईज आता तुम्हाला मी रव्याचे लाडू कसे बनवायचे एकदम खुसखुशीत असे, चला आता मी तुम्हाला वजनी प्रमाण पण सांगणार आहे आणि वाटी प्रमाण पण सांगणार आहे. आता मी हा 1 किलो रवा घेतला आहे. त्यासाठी अर्ध्याच्या थोडावर, म्हणजे गोड तुमच्यावर आहे, कमी गोड पाहिजे तसं तुम्ही साखर घेऊ शकता. आता कधी कधी काय होतं, म्हणजे पाकाचे आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा कधी कधी पाकामध्ये थोडंसं जरी चूक झाली तरी आपले लाडू पूर्ण बिघडतात. तर हे बिना पाकाचे लाडू. तर आता मी साखरेच्या ऐवजी पिठी साखर घेतली आहे आणि तूप घेतलं. आता हे झालं आपलं वजनी प्रमाण. आता वाटी प्रमाण सांगते. हे 2 वाट्या रवा घेतला आहे, त्याची 1 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि त्याची अर्धी वाटी तूप घेतलं आहे. मी पुन्हा एकदा सांगते. वजन प्रमाण 1 किलो रवा आहे, त्यातला 1 वाटी पिठी साखर आहे आणि हे तूप 150 ते 160 ग्रॅम तूप आहे. हे झालं वजनी प्रमाण. आणि वाटी प्रमाण 2 वाट्या रवा आहे, 1 वाटी पिठी साखर आहे, थोडी वर जास्त घेतली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतली. आता तुम्हाला प्रमाण कळलं आहे. आता मग कढई पण तापत ठेवली. आता आपण लगेच रेसिपीकडे वळूया. तर पहिले आपण हे तूप टाकूया, थोडंच टाकूया, बाकीचं आपण रवा चांगला भाजल्यावर टाकूया. तूप थोडं वितळून देऊ. आणि गॅस आपला फुल करायचं नाही आहे, थोडं वितळपर्यंत तुम्ही गॅस फुल केला आहे. वितळपर्यंत करायचं आणि पूर्ण रवा आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे. तर तूप आपलं वितळले. तर मी गॅस कमी करते आणि हा जो रवा आहे, हा रवा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, बघू शकता. तर आपण जे सगळं टाकणार आहे. हा 1 किलो रवा आहे, मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे 1 किलो रव्याचे मी लाडू बनवणार आहे. आता आपण चांगला याच्यामध्ये तुपामध्ये चांगलं एकसारखं एकजीव करून घेऊ. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रवा आपल्याला एकदम खरपूस भाजायचा नाही आहे. जर आपल्याकडून रवा चांगला खरपूस भाजला गेला तर लाडू बनवताना म्हणजे लाडू कडक होतील आणि ते खायलाही बरोबर लागणार नाही. एकसारखा रवा भाजायचा आहे कमी गॅसवर. आता एक 18 ते 20 मिनटं हा रवा आपण चांगला भाजून घेणार आहे, कमीच गॅसवर. मी फुल गॅस नाही केला आहे, कमीच गॅसवर सांगते. एकदम एकजीव झाला पाहिजे, रवा चांगला फुलला पाहिजे. तर हे बघा आपला रवा मागची कसा होता आणि तूप टाकल्यामुळे कसं झालं आहे. आता हा जे उरलेलं तूप आहे हे आता आपण फायनली शेवटी टाकून देणार आहोत. आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आणि तुपामुळे बघा रवा एकदम असा ओलसर झाला आहे, बघू शकता तुम्ही. आता पुन्हा मंद आचेवर आपण असंच पुन्हा एकदा रवा आपण असंच भाजून घेणार आहोत. तर हे बघा आपला रवा एकदम जसं भाजलं पूर्ण असं गोल्डन, म्हणजे पूर्ण कलर चेंज तसा करायचं नाही आहे. जसा रवा आहे तसंच, फक्त एकदम फुलला पाहिजे असंच या पद्धतीने आपण भाजायचं आहे. फक्त त्याच पद्धतीने झालं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि जी ही पिठी साखर आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. गॅस बंद केला आहे मी, लक्षात ठेवा, कारण की आता रवा गरम आहे त्याच्यामुळे ही याच्यामध्ये चांगली मिक्स होईल आणि आपण हे चांगली मिक्स करून घ्यायची. तरी साखर नसेल तर तुम्ही साखर मिक्सरला लावून बारीक करू शकता.
कढई खाली घेते. असं आपण गॅस बंद केलाच आहे. याच्यामध्ये अजून आपण साहित्य टाकणार आहे. तर पिठी साखर आपली पूर्ण मिक्स करून झाली. आता मी ही रेडीमेड पिठी साखर आणली होती, त्याच्यामध्ये गोळे राहिलेत, पण काही हरकत नाही आहे. आता आपण याला जास्तीत जास्त अर्धा तास तरी याला आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे असंच, की जेणेकरून जी पिठी साखर आहे त्याच्यामध्ये चांगली मुरेल ती आणि रवाही आपला चांगला फुलेल. आणि हे असं एकदम प्रेस करून असं दाबून आपल्याला ठेवायचं अशा पद्धतीने. सेम या पद्धतीने. आता हे आपलं झालं आहे. त्याच्यावर मी झाकण ठेवते. आणि हे आपल्याला अर्धा तास तरी असंच झाकून ठेवायचं. तर आता आपला जेवढं तुम्हाला मी सांगितलं तेवढा वेळ तर झाला आहे आपला. तर बघू आता. एकदम मऊ झालं आहे, बघू शकता. आता मी हे लाडू एकदम पेड्यासारखे मऊसूत बनवणार आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, आता काही जण कसं आता हे एवढं झालं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा वेलची पूड टाकून लगेच वळायला घेतात. तर आता मी हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहे, जेणेकरून जी ही पिठी साखरमध्ये राहिली आहे तीही वाटल्यावर पूर्ण त्याच्यामध्ये बारीक होऊन जाईल. आणि रवा एकदम बारीक झाल्यावर लाडू पण एकदम खुसखुशीत होतात. तर चला आता हे पूर्ण आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. तर हा रवा बारीक करायच्या अगोदर आपल्याला हे जे वेलची पूड, काजू बदामची मी बारीक मिक्सरला पेस्ट करून घेतली होती हे टाकणार आहे. काजू बदाम हे ऑप्शनल आहे, स्किप करू शकता. आता मी याच्यामध्ये बारीक पावडर केली आहे, तुम्ही असे तुकडे करून घेतले ते चालते. आता हे पूर्ण आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. मिक्सरला बारीक करून झालं आहे. तशी मग अशी तुम्हाला पिठी साखर दिसत होती तशी अजिबात दिसत नाही, कारण की ती मिक्सरला बारीक झाली आणि रवा पण आपला बारीक झाला आहे. याने कसं एकदम जो रवा असतो तो एकदम रवाळा असतो, तो मिक्सरला वाटल्यामुळे एकदम बारीक होतो. मग आपले लाडू पण एकदम स्मूथ होतात. तर आपण याचे लाडू बनवायला घेऊ. जास्त मिश्रण असं थंड पण नाही करायचं, नॉर्मल जसं मला जसे साईज बनवायचे छोटे मोठे तसे बनवा, काही हरकत नाही आहे. किंवा हे काय बोलतो त्याला, आता वेलची पूड तुम्ही याच्यात टाकलीच आहे. तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट्स टाकायचे असे टाकू शकता. तर हे बघा मी छोटेच लाडू पकडते, जास्त मोठे नाही पकडत आहे. तर हे बघा आपला लाडू थोडा वाकड तिकडे झाला आहे, पण ठीक आहे. याच पद्धतीने आपण बाकीचे पण लाडू बनवून घेऊ. त्याचे ड्रायफ्रूट्स टाकले, जसं ते लाडू बनवत तसे बाकीचे पण आपण करून घेऊ. बघा आपले लाडू रेडी आहे. किती मस्त आलेत बघू शकता तुम्ही. मी मोजले नाही किती येते, पण एकदम पेड्यासारखे मऊसूत आणि एकदम खुसखुशीत झाले. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. हे बघा, बघू शकता एकदम परफेक्टली जसं मी तुम्हाला तर हे बघा एकदम खुसखुशीत झाले आणि एकदम पेड्यासारखे झाले. तर तुम्ही जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं, वजनी प्रमाण पण सांगितलं आहे आणि वाटीचं प्रमाण पण सांगितलं, तुम्ही त्या पद्धतीने करा. लाडूमध्ये हेच खूप महत्त्वाचं असतं की जर थोडं जरी प्रमाण चुकलं तरी पूर्ण लाडू चुकतात. तर तुम्हाला ही लाडूंची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईस मला हे लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि फक्त बघू नका, तर तुम्ही अजून जर बनवले नसेल लाडू तर पटकन ही माझी रेसिपी बघून पटकन बनवायला घ्या आणि तुम्हाला जमली की हेही कमेंट करून नक्की सांगा. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.